करण्यात आलेली आहे संपूर्ण परिसरामध्ये. उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. संदेश काय आवाहन असणार आहे सगळ्यांना? ज्या महामानवाने या शोषित मागासले आणि दलितांच्या जीवनात प्रकाश आणला त्या महामानवाची जयंती 135वी आपण सालाबादप्रमाणे परमपूज्य डॉक्टर आंबेडकर पूर्णकृती पुतळा येथे साजरी करणार आहोत. या कार्यक्रमाला या महाराष्ट्राचे महागायक चंदनजी कांबळे, इंडियन आयडल फेम अक्षता सावंत आणि प्रबोधनाच्या माध्यमातून जे संगीताची रचना करतात असे शाहीर पृथ्वीराज माळी यांच्या माध्यमातून उद्या येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यात आला आहे. सन्माननीय वामनदादा या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक आहेत. आपण बघतोय की या कार्यक्रमाला दिवसांदिवस एक उजेड तयार होत चाललाय. जो मोठापणा साजरा होतोय, शहरातली सगळी लोक या इथे कार्यक्रमाला उद्याच्या दिवशी इथे जमणार आणि त्या 13 तारखेनंतर आपण 14 तारखेला रमेशवाडी येथे मिरवणुकीचं आयोजन केले. रमेशवाडी चौकापासून तर डॉक्टर आंबेडकर आर्ट गॅलरी मार्गे माता रमाई सांस्कृतिक भवनच्या समोरून जेतवन बुद्धवार मार्गे बॅरेज रोडनी इथे आपण समाप्त करणार आहे. आणि मी परिसरातील या रमेशवाडी, मानव पार्क, चर्च रोड, गणेश नगर, बॅरेज सगळ्या लोकांना आवाहन करणार की उद्या आपण जयंतीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जयंतीची शोभा वाढवू. अर्थात गायक जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहे. काय सांगा? खरोखर खूप आनंद होतोय की आज जे काय आहे आमच्याकडे ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे आहे. या बदलापूर नगरीमध्ये बाबासाहेबांचं आगमन झालेलं होतं. ती तारीख होती 3 मे 1927 आणि घोडे बदलण्याचं ठिकाण हे बदलापूर होतं. छत्रपती शिवाजी महाराज या बदलापूर नगरीमध्ये घोडे बदलण्यासाठी येत होते. अशा या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बदलापूर नगरीमध्ये बाबासाहेबांचा 135वा जयंती महोत्सव, जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात, हर्ष उल्हासात संपूर्ण बदलापूरकर, इथला दुबळा, वंचित, शोषित घटक, सर्व आमचे आदिवासी बांधव, इथला मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय सर्व जाती समूहातील घटक मोठ्या उत्साहाने या जयंती महोत्सवात साजरे करण्यासाठी एकत्र येत असतात. कारण बाबासाहेबांचा जयंती महोत्सव हा खऱ्या अर्थाने आमच्यासाठी एक आगळी वेगळी दिवाळी आहे. आणि या दिवाळी सणाच्या निमित्ताने, या जन्मोत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आम्हाला एक नवा जन्म मिळालेला आहे. म्हणूनच सांगावं असं वाटतंय, तू कोट्यावधी काळजांची तूच धडकन झालास, अन्यायाविरुद्ध पेटणारा तूच एक तडाखा झालास, ना नव्हती ज्यांना वाचा त्यांच्यासाठी तू शब्द झालास, आणि या भारत देशाचे नशीब लिहिणारा तू संविधान झालास. खऱ्या अर्थाने या 150 करोड जनतेला बाबासाहेबांनी एका मोठ्या अशा भक्कम भारतातील जगातील सर्वात मोठी लोकशाही देऊन, संविधान देऊन आज एकत्र गुंफलेलं आहे. आणि त्या संविधानावर आज तुम्हा आम्हा सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा प्रकारचे हक्क अधिकार मिळालेले आहेत. या देशातला राष्ट्रपती असेल, अंबानी असेल, अदानी असेल, इथला गरीबातला गरीब माणूस जो 18 वर्ष पूर्ण झालेला आहे त्या प्रत्येकाला एका मताचा अधिकार देऊन बाबासाहेबांनी एक समतेचं राज्य प्रस्थापित केलेलं आहे. अर्थात बुद्ध भीमगीतांचा नजराणा कार्यक्रम पार पडणार आहे. त्या कार्यक्रमासंदर्भात सांगा, कोणकोणते कलाकार वगैरे येणार? सर्वप्रथम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असं आहे की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महागायक चंदन कांबळे, झी TV ॲक्टर तसेच गायिका अक्षता सावंत आणि जे महाराष्ट्रामध्ये प्रबोधनात्मक शाहीर म्हणून फेमस आहेत पृथ्वीराज माळी. त्यामुळे सर्वांना बदलापूरकरांना विनंती आहे, सगळ्यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. जय भीम, जय महाराष्ट्र. अर्थात थोडक्यात काय आवाहन कराल? या पुरोगामी बदलापूर धम्मनगरीमध्ये बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन बदलापूरच्या तमाम संघटना आणि संस्था काम करतात. तर उद्याच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून मी या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर सांस्कृतिक भवन यांच्या वतीने, त्याच पद्धतीने भारतीय बौद्ध महासभा प्रणित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने बदलापूर पूर्व आणि पश्चिममधील सर्व बहुजन बांधवांना आग्रहाची विनंती करतो की उद्या या ठिकाणी जो प्रबोधनात्मक शाहिरी जलसा आहे त्याला आपण उपस्थित राहून रात्री 11:30 ते 12:45 दरम्यान बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करावा. आणि उद्या 14 एप्रिलला तमाम बौद्ध बांधवांना विनंती आहे का जे काही कार्यक्रम असतील तुम्ही सकाळी आपल्या सोसायटीमध्ये करावे, तर संध्याकाळी जास्तीत जास्त संख्येने आपण आपल्या ह्या बाबासाहेबांच्या भव्य भीम जयंती मिरवणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन एक ताकद या बहुजन समाजाला दाखवून हा पुरोगामी बदलापूर आणखी भक्कम करण्यासाठी
आपण आपले सर्व कार्यक्रम सोसायटीतले सकाळी विहारामधले कार्यक्रम सकाळी संपन्न करावं आणि संध्याकाळी जास्तीत जास्त संख्येने परिवारासोबत मित्रांना घेऊन आपल्या भव्य जयंती मिरवणुकीत सामील व्हा. जयंतीची मिरवणूक रमेशवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी इथून निघेल. लिंबुनी बुद्धविहार, डीमार्ट चौक, बॅरेज रोड मार्गे, गोल्डन पार्क मार्गे बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे या मिरवणुकीचा समारोप होईल. आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी बहुजनांची ताकद आपल्याला दाखवायची आहे आणि आम्हा भारतीयांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या टायटल खाली आपल्याला सगळ्यांना एक व्हायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजाचे, एका धर्माचे, एका पंथाचे अजिबात नाही. तर ह्या जयंतीला मी संदेश दादांना आव्हान देईल की त्यांनी हा नारा बुलंद करायचा आहे, आम्हा भारतीयांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं बोलून मी सगळ्यांना आव्हान करतो.